स्पर्धा परीक्षेच्या अनुषंगानं तयारी करत असताना अत्यंत महत्त्वाचा विषय असतो, जो आयोगाकडून आपल्याला ऑथेंटिकेटेड सोर्सकडून आलेला असतो, जो ऑफिशियली आलेला असतो, तो म्हणजे असतो प्रश्नसंच, म्हणजेच PYQ, म्हणजेच प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स. आणि बरेच टॉपर्स तुम्ही बघितलं असेल, नेहमी सांगतात PYQ अनालिसिस करा, PYQ अनालिसिस करा. पण नेमकं PYQ अनालिसिस करायचं काय? कोण म्हणतंय फक्त किती क्वेश्चन आले ते बघा, कोण म्हणतंय की 4 ऑप्शनची माहिती काढा, कंटेंट तयार करा. आणि मार्केटमध्ये याचाच भरपूर सुळसुळाट झालेला आहे. त्याच्यावर आपण एक उपाय त्या ठिकाणी काढला होता, रामबाण इलाज ज्याला आपण म्हणतो, तो काढला होता. तो म्हणजे PYQची चिरफाड, मेडिकल किंवा डॉक्टरच्या भाषेमध्ये PYQ डिसेक्शन आपण त्या ठिकाणी चालू केलेला आहे. ऑलरेडी संयुक्तच्या बाबतीमध्ये प्रचंड विद्यार्थ्यांचा प्रतिसाद त्याला आला होता, खूप चांगला विद्यार्थ्यांना फायदा पण झालेला होता. आणि मग राज्यसेवेच्या विद्यार्थ्यांची कन्सिस्टंटली एक मागणी होती, सर PYQच्या बाबतीमध्ये काहीतरी करा. अप्रोच लॉजिक ते तर निश्चितपणे फायदा करतच आहे, मात्र कंटेंटच्या अनुषंगाने अनालिसिस होणं गरजेचं आहे. आणि त्यामुळं राज्यसेवेच्या PYQचं कंटेंट अनालिसिस करण्यासाठी, आणि ते पण एकदम लेटेस्ट ट्रेंड, जो पोस्ट कोविड ट्रेंड आहे 2020 ते 2025च्या पेपरचा, त्या ठिकाणी डिकोड करण्यासाठी, त्याचं डिसेक्शन करण्यासाठी आपण नवीन कोर्स त्या ठिकाणी लॉन्च केलेला आहे, जो आहे PYQ डिसेक्शन किंवा PYQ चिरफाड. येणाऱ्या नागरी सेवा पूर्व परीक्षा म्हणजेच राज्यसेवा पूर्व परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त असणार आहे. आणि ऑलरेडी याला चांगला प्रतिसाद मिळाला आहे. तुम्हाला सांगतो, ज्यावेळेस काल मी हा कोर्स लॉन्च केला, जसा केला तसेच त्याला एनरोलमेंट चालू झालेली आहे. कारण विद्यार्थ्यांना माहिती आहे की PYQ हे खूप महत्त्वाचे आहे. एक्झाम मंत्रानं त्याचा विषय हातात घेतला, किती डिटेलमध्ये आणि चांगल्या पद्धतीनं घेऊ शकतात ते सगळ्यांना माहिती आहे. यात मॅक्झिमम जे काय सेशन्स आहेत ते मी स्वतः घेणार आहे. आपण त्यात फक्त PYQचं डिकोडिंग न करता त्यातून आपल्याला आगामी प्रश्नांचा वेध कसा घेता येईल याचा एक आपण त्या ठिकाणी निश्चित प्रयत्न करणार आहोत. तर इथे तुम्हाला या कोर्समध्ये 20 ते 25 सर्व पेपर आपण डिटेलमध्ये डिस्कस करणार आहोत. PYQ इलिमिनेशन सोबतच आपण थोड्याशा कंटेंटच्या ज्या काही अनालिसिसच्या गोष्टी आहेत त्या पण करणार आहोत. आणि सगळ्यात महत्त्वाचं की तुम्हाला 70-30 फॉर्म्युला जो काही मी नेहमी सांगत असतो तो काय आहे, त्यातून हॉटस्पॉट कसे काढायचे ते आपण याच्यातून त्या ठिकाणी शोधणार आहोत. त्यानंतर PYQ थ्रू आगामी प्रश्नांचा शोध कसा घ्यायचा हे आपण बघणार आहोत. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पेपर सेटरचा माइंडसेट डिकोड करण्याचं काम आपण याच्यातून करणार आहे, की हा प्रश्न का फ्रेम केला होता, कसा फ्रेम केला होता, पुढे काय प्रश्न येऊ शकतो, कसा फ्रेम केला जाऊ शकतो, त्या अनुषंगाने आपण काय केलं पाहिजे. आणि त्यानंतर महत्त्वाचं कंटेंटच्या प्रिंटेड PDF नोट्स सहित तुम्हाला व्हिडिओ डिस्कशन्स त्या ठिकाणी अवेलेबल होणार आहेत, जे आपल्या ॲपवर ऑलरेडी सुरू झालेले आहेत. तर तुम्हाला पुढे येणाऱ्या नागरी सेवेमध्ये वाढणाऱ्या जागा बघून जर असं वाटत असेल की आपण आता 26 मध्येच अधिकारी झालं पाहिजे, तर त्यासाठी अत्यंत महत्त्वाचा कोर्स असणार आहे PYQ अनालिसिस, म्हणजेच आपलं PYQची चिरफाड, PYQ डिसेक्शन. तर जास्त वेळ न दवडता मला असं वाटतं लगेच आपण याच्यावर काम करणं गरजेचं आहे. निश्चितपणे काही विद्यार्थ्यांनी स्वतः अनालिसिस केलेलं असेल, तेही महत्त्वाचंच आहे. मात्र अजून दुसरा एक नवीन पर्स्पेक्टिव्ह, एक माझा पर्स्पेक्टिव्ह तुम्हाला त्या ठिकाणी निश्चितपणे मिळेल एवढी तुम्हाला मी गॅरंटी देतो. आणि या डिसेक्शनच्या माध्यमातून नुसतं कंटेंटच नाही, तर माइंडसेट जो आहे किंवा एक्झामिनर काय प्रकारे विचार करतो, कशा पद्धतीनं क्वेश्चन फ्रेम करतो, कुठल्या टॉपिकवर जास्त प्रश्न का आलेत आणि कुठल्या प्रश्नाला आयोगानं कशा पद्धतीनं फ्रेम केलं, याचाही आपण अंदाज घेण्याचा प्रयत्न या कोर्सच्या माध्यमातून करणार आहोत. त्यामुळं ज्यांना कुणाला पुढच्या येणाऱ्या परीक्षेमध्ये PYQच्या माध्यमातून आपली एक चांगली तयारी, परिपूर्ण तयारी आणि कॉन्फिडन्स वाढवायचा आहे, परीक्षेला कॉन्फिडन्सनं सामोरं जायचं आहे, त्यात पर्टिक्युलरली UPSC ॲस्पिरंट जे नवीन राज्यसेवेकडे आलेले आहेत त्यांच्यासाठी हे अत्यंत महत्त्वाचं आणि अत्यावश्यक त्या ठिकाणी आहे असं मी म्हणेल. कारण MPSCच्या बऱ्याचशा विद्यार्थ्यांना कदाचित मागचा ट्रेंड आणि पॅटर्न ओळखीत झालेला असतो, मॉक टेस्ट भरपूर सोडवलेले असतात. UPSCच्या विद्यार्थ्यांना सगळ्यात पहिली गोष्ट काय करावी लागते, तर UPSCचा जो काही एक ॲप्रोच आहे तो आपल्याला पहिले न्यूट्रलाइज करावा लागतो आणि MPSCचा ॲप्रोच आपल्याला त्या ठिकाणी धारण करावा लागतो. तर त्या UPSCच्या ॲप्रोचला तुम्हाला कुठेतरी चांगल्या पद्धतीनं जुळवण्यासाठी आणि त्याचा अभ्यास करण्यासाठी हा कोर्स अत्यंत महत्त्वाचा असणार आहे. थँक्यू सो मच अँड ऑल द व्हेरी बेस्ट माय डिअर फ्रेंड्स. जय हिंद, जय महाराष्ट्र.